नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 5वी गणित प्रावीण्य परीक्षा म्हणजे रामानुजन परीक्षा कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघामार्फत घेतली जाणारी ही परीक्षा आजच घेतलेली आहे. 16 नोव्हेंबर 2025ची ही प्रश्नपत्रिका आहे. आपणास किती गुण मिळणार आहेत पाहूया. 3 प्रश्न आपण पूर्ण केलेले आहेत. प्रश्न 4 सोडवणार आहोत. रोमन संख्या चिन्हाचा उपयोग करून संख्या लिहा. राईट द नंबर्स यूजिंग रोमन न्यूमरल्स. 9 आहे, या ठिकाणी IX असं लिहायचं आहे. त्यानंतर 2 आहे, रोमनमध्ये उभ्या 2 रेषा. 17 आहे तिसरी संख्या. 17 ही संख्या X म्हणजे 10, V म्हणजे 5 आणि 2 पुढं म्हणजे 17. 10 आणि 7 17. त्यानंतर 11 आहे, Xच्या पुढं X म्हणजे 10 आणि पुढे 1 11. ओके, XI. त्यानंतर पुढचा प्रश्न, एका घराच्या बांधकामासाठी एकूण खर्च 87,14,530 रुपये आला. त्यापैकी प्लॉटसाठी 24,72,615 रुपये व बांधकाम साहित्यासाठी 50,43,720 रुपये लागले आणि उरलेली रक्कम मजुरीसाठी खर्च झाली. तर मजुरीसाठी किती रक्कम लागले? द टोटल अमाऊंट ऑफ स्पेंट ऑफ बिल्डिंग ए सर्टन हाऊस वॉज 87,14,550 रुपीज. ऑफ धिस अमाऊंट 24,72,650 रुपीज वेर स्पेंट ऑन बाइंग द प्लॉट ऑफ लँड and 50,43,720 rupees on the construction material and the rest on labor charges. What was the amount spent on labor? एकूण खर्च या ठिकाणी दिलेला आहे. एकूण खर्च 87,14,530. प्लॉटची किंमत 24,72,615. 24,72,615 या ठिकाणी एकूण खर्च वजा प्लॉटची किंमत. 10 मधून 5 गेले उरले 5. 3 मधून 1 आणि 1 2 गेला उरला 1. 15 मधून 6 गेले उरले 9. 2 आणि 1 3. 4 मधून 3 गेला 1. या ठिकाणी 11 मधून 7 गेले उरले 4. हातच्या दिला 7 मधून 4 आणि 1 5 गेले उरले 2. 8 मधून 2 गेले 6. 62,41,915 बांधकाम साहित्य आणि मजुरीचा खर्च आहे हा. बांधकाम साहित्य व मजुरीचा खर्च. ओके. त्यानंतर बांधकाम साहित्याचा खर्च म्हणजे बांधकाम साहित्य आणि मजुरीचा खर्च हा आहे. पण बांधकाम साहित्याचा खर्च दिलाय तो वजाबाकी केल्यानंतर होणार आहे तो मजुरीचा खर्च. बांधकाम साहित्य खर्च वजा बांधकाम साहित्य खर्च 50,43,720 रुपये वजाबाकी 5 मधून 0 गेले 5. 11 मधून 2 गेले उरले 9. हाती 9 मधून 7 आणि 1 8 गेला उरला 1. 11 मधून 3 गेले 8. हाती दिला 14 मधून 5 गेले उरले 9. 2 मधून 1 गेला 1. 6 मधून 5 गेला 1. या ठिकाणी मजुरीसाठी लागलेली रक्कम आहे 11,98,195. ओके. मजुरीसाठी लागलेली रक्कम ओके 11,98,195 रुपये. पुढला प्रश्न आहे C. हा प्रश्न होता 4 गुणांचा. त्याच्यावरचा रोमन संख्या चिन्हात लिहा. 2 4 2 6. प्रत्येक प्रश्न 10 गुणांचा आहे. हा C. 10 गुणांच्या भागाकार करा आणि बाकी लिहा.
9842 भागिले 45 डिवाइड 9842 डिवायडेड बाय 45 अँड राईट क्वेश्चन टेन रिमाइंडर. या ठिकाणी भागाकार करायचा आहे तो 9842 भागिले 45. 45 9ला भाग जात नाही म्हणून 0. 98 साठी 45 दोन्ही 90. 8 तसेच 9 9 गेले 0. 8 उरले. या ठिकाणी वरचे घेतले 4. 45 एके 45 दोन्ही 90 मोठी संख्या होत्या. 45 एके 45 84 मधून 85 गेले 14 मधून 5 गेले उरले 9. हा छेदला 8 मधून 4 ने 5 गेला उरले 3. 39 वरचे 2 घेतले. 8चाच भाग लागला 9चा जात नाही. 9 चौक 36 मोठी होते संख्या. हातच्या 9 5 45ला 5 असेल 4. 9 चौक 36 4 40 होते मोठे होते म्हणून 8 न 8 पंचे 40ला 0. हातच्या आले 4. 8 चौक 32 4 36 360. 2 2 9 म्हणून 7 गेले 3 3 3 गेले 0. 32 या ठिकाणी बाकी आलेले आहे. भागाकार 218 आणि भागाकार 218 बाकी 32. अशा पद्धतीनं हा 4 गुणांचा प्रश्न होता. प्रश्न 5वा आहे तोही 10 गुणांचा आहे. 5/6 या अपूर्णांकाचा छेद 30 होईल असा सममूल्य अपूर्णांक लिहा. 2 गुणांचा प्रश्न आहे. या ठिकाणी फाइंड ए फ्रॅक्शन विथ डिनॉमिनेटर 30 विच इज द इक्विव्हॅलंट टू 5/6. या ठिकाणी 5/6 आपल्या सहज लक्षात यायला हवं. छेदाला 6ला जर आपण 5 न गुणलं आपल्याला छेद 30 मिळतोय. अंशालाही 5 न गुणायचं. 5 5 25 25/30. ओके. हा 2 गुणांचा प्रश्न होता. आता हा 4 गुणांचा प्रश्न आहे. 11/30 व 3/8 यापैकी मोठा अपूर्णांक कोणता? विच इज अ लार्जर ऑफ द 2 फ्रॅक्शन्स 11/30 अँड 3/8. दोन्ही अपूर्णांकांचा प्रथम 4 गुणांचा प्रश्न आहे. दोन्ही अपूर्णांकांचा समच्छेद रूप देऊ. दोन्ही अपूर्णांकांना समच्छेद रूप देऊ. त्यामुळे 11/30 आपल्याला 11लाही 4 न गुणायला पाहिजे. 30लाही 4 न गुणायला पाहिजे. पुढे आपल्या लक्षात येईल. या ठिकाणी 11 चौक 44/120. त्यानंतर 3/8 3/8ला आपल्याला 120 येण्यासाठी 15 न आणि छेदस्थानच्या 8ला 15 न का 15/8 असे 120 छेद आलेला आहे. अंश 15 त्रिक 45. 11/30 30 या छेदाला 4 न गुणल्यानंतर 30 चौक 120 येतात. म्हणजे छेदांचा आपण गुणाकार केला 30 आणि 8चा 240 होतोय. 240 त्याची निमपट केली 120 आणि 240 यामध्ये लहान संख्या 120 आहे म्हणून लघुत्तम 30 आणि 8चा लसावी 120 येतोय. म्हणून छेदांचा लसावी 120 आहे म्हणून दोघांचाही छेद समान होतो. 120 करण्यासाठी 30ला 4 न गुणावं लागलं आणि 8ला 15 न गुणावं लागलं. 30 चौक 20 असे 15/28 असे. ओके. अशा पद्धतीनं या ठिकाणी 45/120 ज्याचा छेद समान असताना ज्याचा अपूर्णांक छेद समान असताना ज्याचा अंश मोठा तो मोठा म्हणून 45/120 मोठी संख्या आहे. 44/120 पेक्षा 45 या ठिकाणी 120 ही 3/8 वरून दुसरा अपूर्णांक आहे म्हणून 3/8 मोठा आहे 11/30 पेक्षा. ओके. सी आहे गव्हाच्या 6 पोत्यांचे वजन 12 क्विंटल 18 किलोग्राम आहे. तर अशा 15 पोत्यामध्ये एकूण किती गहू असेल? 4 गुणांचा प्रश्न आहे. द वेट ऑफ 6 bags of wheat is 12 quintal and 18 kg. How much wheat
वुड बी पॅक्ड इन 15 सच बॅग्स. 12 क्विंटल 18 किलोग्राम म्हणजे 12 क्विंटल आणि 18 किलोग्राम म्हणजे 100 किलोचा 1 क्विंटल. 12 क्विंटल 1 क्विंटल म्हणजे 100 किलो. ओके, त्यामुळं 12 क्विंटलचं 12 गुणिले 100 अधिक 18 म्हणजे 12 गुणिले 100 आणि हे 18 1200 अधिक 18 1218. ओके, 1218 किलोग्रॅम. ओके, 1218 किलोग्राम. 15 पोत्याचे 100 किलोग्राम गहू आहेत असे मानूया. 15 पोत्यामध्ये 100 किलोग्राम या ठिकाणी गहू असेल असे मानू. त्या 100ची किंमत काढायची, गहू आहेत असे मानू. ओके, म्हणजे 15 पोत्यामध्ये 100 किलोग्राम. मग प्रत्येक पोत्यामध्ये 100 भागिले 15 हे किलोग्राम भागिले किती पोते आहेत 15. ओके, म्हणून 100 किलोग्राम भागिले 15. प्रत्येक पोत्यामध्ये 100 भागिले 15 किलोग्राम. 100 भागिले 15 किलोग्राम गहू राहील. ओके, 10 पोत्यामध्ये 1000 किलोग्राम म्हणजे एका पोत्यामध्ये 1000 भागिले 10 अशा पद्धतीने या ठिकाणी 100 भागिले 15 किलोग्राम प्रत्येक पोत्यामध्ये. आता प्रत्येक पोत्यातील गहू हे 6 पोत्यांचं वजन आहे ना. 1218 किलोग्राम हे 6 पोत्यांचं वजन आहे. म्हणून एका पोत्यामध्ये 1218 भागिले 6. साई दोन्ही 12 या 1ला भाग जात नाही म्हणून 0 आणि साई त्रिक 18 203 किलोग्रॅम. ओके, प्रत्येक पोत्यातील वजन आहे 203 किलोग्रॅम. आणि खाली या ठिकाणी 15 पोत्यांचं जे 15 पोत्यामध्ये 100 किलोग्राममध्ये प्रत्येक पोत्याचं 100 भागिले 15 म्हणून या ठिकाणी 100 भागिले 15 म्हणजेच प्रत्येक पोत्याचं वजन समानता आहे. 100 भागिले 15 म्हणजे एका पोत्यात 203 म्हणून 15 पोत्यामध्ये किती मावणार आहे 15 गुणिले एका पोत्यामध्ये 203 अशा 15 पोत्यामध्ये 203 गुणिले 15 100 बरोबर 15 त्रिक 45ला 5 हातचे आले 4 15 0 0 4 15 दोन्ही 30 या ठिकाणी 3045 किलो ग्रॅम म्हणजेच या ठिकाणी 30 क्विंटल. 100 किलोचा 1 क्विंटल 30 क्विंटल 3000चं 30 झालं आणि वरचं 45 ग्राम आहे. ओके, तीस क्विंटल 45 ग्राम म्हणजे 15 पोत्यामध्ये. ओके, पंधरा पोत्यामध्ये 30 क्विंटल 45 ग्राम एवढा गहू आहे. असं जरी आपण केले तरी चालणार. 6 पोत्यामध्ये 12 क्विंटल 18 किलोग्राम म्हणजे आपण 1218 करून घेतलेलं आहे. म्हणजे 6 पोत्यामध्ये 1218 तर 15 पोत्यामध्ये किती 6 1 6 6 2 12 1ला भाग जात नाही म्हणजे 0 एकदम 18 6 18 203 गुणिले 15 म्हणजेच आपण या ठिकाणी गुणाकार केला आहे 203 गुणिले 15 या ठिकाणी 3045 30 क्विंटल 45 ग्राम. ओके, अशा पद्धतीनं. प्रश्न या ठिकाणी 6वा आहे. खालील संख्या विस्तारित स्वरूपातल्या 3 गुणांचा प्रश्न आहे 6व्यातला. ए, राईट द फॉलोइंग नंबर in their expanded form 823.75. या ठिकाणी 823
23.75 ही संख्या विस्तारित रूपात लिहायची आहे. शतक स्थानचा अंक आहे सुटे दशक शतक म्हणून 8 गुणिले 100. दशक स्थानचा 2 आहे म्हणून 2 गुणिले 10 आणि एकक स्थानचा आहे 3 म्हणून 3 गुणिले 1 अधिक सुटे 7 दशांश म्हणजे या ठिकाणी 7 गुणिले 1/10 अधिक सुटे दशक शतक शतक स्थानचा आहे हा अंक 5. ओके, सुटे दशक शतकाच्या ठिकाणी त्यामुळं अधिक 5 गुणिले 1/100. ओके, त्यामुळं 8 गुणिले 100 800 अधिक 10 दुनी 20 अधिक 3 अधिक 7 एके 7 छेद 10 अधिक 5 एके 5 छेद 100. ओके, अशा पद्धतीनं बी आहे 3 गुणांचा. हा पहिला 3 गुणांचा झालेला आहे. विस्तारित स्वरूपात लिहायचा आहे. 120 मापाचा कोन काढायचा आहे. 120 मापाचा कोन काढण्यासाठी प्रथमतः काही नऊ द्या. या ठिकाणी BC हा किरण काढलेला आहे. बी या ठिकाणी 120 मापाचा म्हणजे या ठिकाणी विशाल कोण आहे 90 पेक्षा मोठा आहे. पहा बीच्या उजवीकडे हा किरण आहे त्यामुळे आपण हा 10 अंश 20 30 40 50 60 70 80 90 100 110 आणि 120 हा 120 मापाचा झाला. त्यामुळं हा कोन जो तयार झालेला आहे तो आपण ABC. ओके, ABC हा 120 अंश. ओके, विशाल कोन 90 पेक्षा मोठा दिसायला हवा. आणि त्यातला C आहे 4 गुणांचा प्रश्न आहे तो. एका वसतिगृहात 40 मुलांचा 4 दिवसाचा खर्च 4000 रुपये आहे. तर एका विद्यार्थ्याचा फेब्रुवारी 2024 या महिन्याचा एकूण खर्च किती. याने हॉस्टेल expenses for 40 students for 4 days is Rs 4000. Find the expense of 1 student for month of February 224. या ठिकाणी फेब्रुवारी 2024 लीप वर्ष 29 दिवस आहेत लक्षात ठेवायचं. त्यामुळे 40 मुलांचा 4 दिवसाचा खर्च आहे. 4 गुणांचा प्रश्न आहे. 40 मुलांचा 4 दिवसाचा खर्च आहे 4000 रुपये. त्यामुळे 40 मुलांचे एका दिवसात 4000 भागिले 4. 40 मुलांचा एका दिवसाचा खर्च बरोबर 4000 भागिले 4 बरोबर या ठिकाणी 1000 रुपये. ओके, एका दिवसाचा 1000 रुपये 4 दिवसाचा 4000 रुपये अशा पद्धतीनं म्हणजे एका मुलाचा 1 दिवसाचा खर्च 100 रुपये. एका मुलाचा हा 40 मुलांचा एका दिवसाचा खर्च झाला. एका मुलाचा एका दिवसाचा खर्च बरोबर 1000 रुपये आहे तो 40 मुलांचा त्यामुळं 100 रुपये. ओके, 40 मुलांचा एका दिवसाचा खर्च 1000 रुपये म्हणजे एका मुलाला 100 रुपये. एका मुलाला 100 रुपये म्हणजे 40 मुलांना 4000 रुपये. ओके, अशा पद्धतीनं म्हणजे या ठिकाणी फेब्रुवारी 2024 हे लीप वर्ष आहे. फेब्रुवारीचे 29 दिवस. एकोणतीस दिवस आहेत म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा एका मुलाचा एका
एका मुलाचा एका दिवसाचा खर्च 100 रुपये आहे. फेब्रुवारीचे 29 दिवस आहेत, म्हणजे 29 दिवसाचा खर्च 100 गुणिले 29, 2900 रुपये, 2900 रुपये. फेब्रुवारी महिन्याचा एका मुलाचा खर्च बरोबर 29 गुणिले 100, एका दिवसाचा 100, 29 दिवसाचा 2900 रुपये. ओके. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व आज परीक्षा देणाऱ्या 5वीतल्या विद्यार्थ्यांच्यासाठी हा व्हिडिओ जरूर शेअर करा. उर्वरित प्रश्न पुढील व्हिडिओमध्ये घेत आहोत. धन्यवाद.